प्लीज. मॅन ऑफ द मॅच सिरीज फक्त पहिल्या 3 होणाऱ्या मॅच मधूनच काढली जाणार आहेत. पुन्हा एकदा मी सूचित सांगतो की मॅन ऑफ द जी सिरीज आहे ती फक्त पहिल्या 3 होणाऱ्या मॅच मधूनच काढली जाणार आहेत. या प्रत्येक संघाने नोंद घ्यायची. पुन्हा एकदा मी सांगतोय मॅन ऑफ द सिरीज ही फक्त 3 होणाऱ्या मॅच मधून काढली जाणार आहेत. त्याची नोंद घ्यायची आहे. पहिल्या 3 मॅचेस जे खेळल्या जाणार त्या मॅच मधून ती मॅन ऑफ द सिरीज काढली जाणार आहेत. मॅन ऑफ द सिरीज आहे सायकल आणि ती सायकल दिलेली कैलासवासी एकनाथ कृष्णा म्हात्रे व कैलासवासी सुमित्रा कृष्णा म्हात्रे यांच्याच मंडळ त्यांचा मुलगा मोहन एकनाथ म्हात्रे माजी तंटामुक्ती अध्यक्ष यांच्याकडून ही मॅन ऑफ द सिरीज दिलेली आहेत. त्यांच्यापासून सुद्धा मनापासून धन्यवाद. आणि मोहन एकनाथ आपण सुद्धा या व्यासपीठावर शिवतीर्थावर यायचं आहे. तसेच आज आपल्याला एक सुसज्ज असा ग्राउंड उपलब्ध झालेला आहे. ग्राउंड आपण पाहतोच कोणताही दुखापत न होता या 45 मीटर मध्ये 45 मीटरचा ग्राउंड आहे सर. त्याच्या ग्राउंड मध्ये 45-60 मीटरचा क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं भाई. प्लीज हर्षद 11 प्लीज सहकार्य करा भाई. तुम्हाला टाइम होईल लवकर खेळा नंतर वारा बसतोय. कारण आज भाई प्रीमियर लीग आहे. सामना 3 ओव्हरचा राहील. हर्षद 11च्या सर्व खेळाडूंना आणि बजरंग स्टार रामवाडीच्या सर्व खेळाडूंना माझी विनंती असेल हा सामना फक्त 3 ओव्हरचाच राहील. याच्यानंतर प्रीमियर लीग होणार आहे एक सामना. या ग्राउंडसाठी जी जागा उपलब्ध करून देते कैलासवासी रघुनाथ विठू म्हात्रे, कैलासवासी नारायण विठू म्हात्रे, कैलासवासी नागाजी विठू म्हात्रे, कैलासवासी शांताराम विठू म्हात्रे व कैलासवासी वसंत बालाजी म्हात्रे यांच्याकडून ग्राउंडची साठी जागा उपलब्ध करून दिली. त्यांचे मनापासून धन्यवाद आयोजकांच्या वतीने. तसेच चकारीसाठी जागा दिलेली आहे ती श्री अशोक म्हात्रे, श्री मधुकर नारायण म्हात्रे, श्री नरेंद्र विठोबा म्हात्रे, श्री श्रीधर विठोबा म्हात्रे, श्री रमेश काशीनाथ म्हात्रे, श्री परशुराम म्हात्रे, श्री चंद्रकांत म्हात्रे, श्री अजित नागाजी म्हात्रे यांनी सुद्धा चाकारीसाठी जागा इथपर्यंत येण्यासाठी जागा दिलेली आहे. यांची सुद्धा मनापासून धन्यवाद. चला थोडं सामना 45 स्पीडअप घ्यायचा आहे. निखिल प्लीज आपण सांगा आपलं ऐकतील ते. चला सामन्याला सुरुवात करायची. ओपनिंग जोडी मैदानामध्ये अतुल आणि रुपेश बजरंग स्टार रामवाडीचे ऑलराऊंडर खेळाडू मोठी फटकेबाजी करण्यात माही. पहिल्या मॅच मध्ये पाहिले तर रुपेशने मनातवलं 36 धावा नॉट आउट 66 धावा काढल्या होत्या. या दोन्ही जोडी नॉट आउट अशा जोडी हा रेकॉर्ड आहे या ग्राउंडवरचा. 26 धावा रुपेशने आणि मनातवलं अतुल सराई खरोखर सुंदर अशी खेळी दोन्ही खेळाडूंनी साकारली. ओपनिंग जोडी या बजरंग स्टारची रामवाडीची फर्स्ट राऊंडला सुद्धा ओपनिंग जोडी गेली होती. मला वाटते दुर्शे संघाबरोबर तामरशे संघाबरोबर दुर्शे संघाबरोबर ही ओपनिंग जोडी होती. आता वाशी संघाच्या अगेन्स्ट सुद्धा ही ओपनिंग जोडी मैदानामध्ये केलेली आहे. क्षेत्ररक्षण लगेच सज्ज करायचं आहे, जोडून घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षण रचले आहे. गोलंदाजीचा भार पार पाडतील मयूर. तसेच या सामन्यासाठी 1001 रुपये कैलासवासी जयश्री जालिंदर म्हात्रे यांच्या स्मरणार्थ त्यांचा मुलगा नंदकुमार जालिंदर म्हात्रे यांच्याकडून दिले गेले आहेत. 1001 रुपये कुमारी साईज्ञा जयहिंद म्हात्रे यांच्याकडून गेलेले आहेत. 1000 रुपये कैलासवासी गणा बामजी वर्तक यांचा नातू वल्लभ प्रसाद वर्तक यांच्याकडून दिले गेले आहेत. 2001 रुपये श्री प्रभाकर काशीनाथ म्हात्रे यांच्याकडून दिले गेले होते. 3001 रुपये कैलासवासी रामावेट्या म्हात्रे यांच्या व कैलासवासी आयतुबाई मारुती पाटील यांच्या स्मरणार्थ मुलगा श्रीकांत रामा म्हात्रे यांच्याकडून दिले होते. 1001 रुपये कैलासवासी अंबाजी माया म्हात्रे यांच्या स्मरणार्थ मुलगा जनार्दन अंबाजी म्हात्रे यांच्याकडून गेले होते. 500 रुपये सौ सुहासिनी चंद्रकांत म्हात्रे माजी सरपंच वडाव. 1001 श्री महेंद्र जनार्दन वर्तक यांच्याकडून दिले होते. सामना सुरू होते. मयूर गोलंदाजी करतील. अतुल पहिला शुभारंभ बिग हिट 6 खाता खोलतोय बजरंग स्टार रामवाडीचा 6 या धावसंख्येने मोठी लढाई
करो या मरो हा संघ जिंकेल तो चौथ्या राऊंड मध्ये जाणार आहे, चौथ्या ह्याच्यामध्ये जाणार आहे, तो मॅच म्हणजे बक्षीस पात्र होणार आहे हा संघ. हॅलो गोलंदाजी करतील हर्षद इलेव्हन संघाकडून मयूर मध्ये सुद्धा ऑलराऊंडर गोलंदाज बॅटर्स आहेत. पुन्हा एकदा बेट वन्स बाउन्स शेमाला शेबार 4 धावांसाठी कणकणीत चौकार 6+4 10 2 बॉल 10 धावा. बजरंग स्टार रामोली संघाच्या ओपनिंग जोडी मैदानामध्ये अतुल आणि रुपेश स्ट्राईकला आहेत, अतुल नॉन स्ट्राईकला आहेत, रुपेश गोलंदाजीचे भार पाडतील हर्षद इलेव्हन वाशी संघाकडून मयूर. थोडं मागडं षटक म्हणावं लागेल पण किती कव्हर करतात ते पाहूया निश्चितच. पुन्हा एकदा गोलंदाजी मयूर तो अतुल अतुलने शुभारंभ केला. हो 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 सिक्स धाव संख्या काउंट करायची गरज नाही. लॅपटॉप सिस्टम आहेत 6+6 12 4 16 धावा झालेले 16 धावा झालेत. 3 या बॉल मध्ये मोठे पटके माई खेळण्यात अतुल सर विनायक सर उत्साही आहेत. हवेचा ओघ आहे सर जेबी सर निश्चितच बॅटरला याचा पोषक वातावरण आहे. निश्चित बॅटिंग इथे चालतोय. खरं तर सर्व खेळाडूंना याचा निश्चित फायदा होतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी करतील मयूर. स्क्वेअरलॉकच्या दिशेने जाणार चेंडू पॅडवर लागलेला आहे पण एका धावेसाठी रोखू शकले ना रुपेश आणि अतुल सरांना. एका धावेतच संतुष्ट दोन्ही खेळाडू. धाव संख्या ती 17. किसके लिए खतरा बनता है ये देखना पड़ेगा अपने को. मी पुन्हा एकदा विनंती करतो मोहन एकनाथ म्हात्रे आपण आपली जागा तशीच या शिवतीर्थावर आहे समालोचक कक्षाकडे यायचंय. आयोजकांच्या वतीने आपल्याला एक पुकार देतोय की आपण व्यासपीठावर यायचं आहे. तसेच नंदकुमार जालिंदर म्हात्रे आपण सुद्धा या व्यासपीठावर यायचं आहे. शॉट और रुपेश शॉट और रुपेश क्या कॅल्क्युलेट आहे अपना. 23 धावा झाले जमवल्यात. मला वाटतं 4 बॉल झाले जेबीसन ना 5 बॉल झालेत. यावर मधला शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धाव संख्या 23. इकडे बजरंग स्टार तर इकडे जगदंबा वाशी. पुन्हा एकदा गुड क्षेत्ररक्षण खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. गुड थ्रो एका धावेतच संतुष्ट. बाउंड्रीवरून एक धाव मिळतोय. खरोखर 24 धावसंख्या झालेली बजरंग स्टार 11 रामोली संघाची. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 24. नंदकुमार जालिंदर म्हात्रे आपण सुद्धा व्यासपीठावर यायचा. आपला आवाज माझ्या पण पोहोचत माझा आवाज आपल्याकडून पोहोचत असेल तर आपण इकडे यायचं प्लीज या. सागर तिथे लोड जास्त घेऊ नकोस. मोठे मोठे सर्व एक 52-58 किलोचे सर्व लोड आहेत ते कमी लोडर नाहीत ते. तो कोसलेल हो आणि एक ते भाऊदाला परत शॉक बसले ते कोसलला तर भाऊदाला शॉक म्हणजे कॅमेरा राहुलचा विचारायचं जाईल ना ते खाली येईल ना राहुल काहीतरी त्याला होईल ना फटका बसेल ना कॅमेरा खाली येऊ शकतो ना. SR लाईव्ह RS लाईव्ह आपण युट्यूबने पाहतोय. गोलंदाजी बार म्हणत आदेश वाशी संघाचा गोलंदाज आदेश सुंदर गोलंदाजी साकारली आतापर्यंत. पाहूया आपल्या संघासाठी निश्चितच चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे कारण पहिल्या ओव्हरमध्ये मयूरच्या 24 धावा गेल्या होत्या. पुन्हा एकदा आदेश पहिला बॉलचा समाचार घेतला रुपेशने पण तत्पर क्षेत्ररक्षण या फलंदाजाकडून वाशीच्या लाजवाब क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल. एकच धाव स्ट्राईक मिळते ती अतुल सरांना. धाव संख्या झालेली ती 25. नंदू
नंदू आपण जा इकडे यायचं व्यासपीठावर यायचंय. धन्यवाद. नंदकुमार जालिंदर म्हात्रे एक आरोग्य सेवक एक धाव संघासाठी एक धाव आरोग्यासाठी असे नंदकुमार जालिंदर म्हात्रे यांचे सुद्धा आगमन झालेले आहे. सिक्स 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 धाव संख्या झालेले कॅल्क्युलेट सिस्टम रुपेश 31-31 लॉस ऑफ 0 सेकंड और टू प्रोग्रेस टू अक्षय आदेश आदेश पुन्हा एकदा गोलंदाजी करते आदेश आदेश तो अतुल सर थोडा ओ लाजव लॉड काय शॉट आहे पहा सहजरित्या मारतो षटकार पंच निखिल यांच्याकडून षटकारचा इशारा येतोय. धाव संख्या ती 37 सहजरित्या अतुल सरांच्या बॅट म्हणून सहजरित्या हा षटकार जातोय. 37 मध्ये अतुल सरांच्या 29 धावा 28 धावा 6 बॉल 28 काय बॅटिंग पहा अतुल सरांची. बजरंग कृष्ण रामवाडी पुन्हा एकदा पूर्ण केले दुसऱ्या धावेसाठी नाही संतुष्ट दोन्ही खेळाडू संतुष्ट आहेत आणि संयमी खेळाडू आहेत. विनायक सर आवश्यकता नाही तर कॉलिंग करायचे त्यांना डिस्टर्ब करू नका सुंदर खेळ खेळतात. धाव संख्या ती 38 दुसऱ्या ओव्हर प्रगतीपथावर असताना दुसऱ्या ओव्हरमध्ये काही चेंडू शिल्लक आहेत. जेवी सर आपण सुंदर आतापर्यंत खेळी खेळतात ते बजरंग स्टार रामवाडीचे खेळाडू रुपेश आणि अतुल स्ट्राईकले आहेत ते रुपेश नॉन स्ट्राईकले तर अतुल गोलंदाजी भार पाडतील. हर्षद 11 संघाकडून आदेश आदेश बॉल जाते गुदगुल्या करत बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा नाही 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 पण थांबलेला आहे. हा ना हा ना हा ना विकेट होऊ शकतो नाही नाही 3 धावा घेतल्या मला वाटते 3 धावा कमल्या डिस्टर्ब करू नको. धाव सांगा झाली रुपेश 41 दुसरं अद्याप प्रगती बतावसे म्हणजे 20 पॉइंटनी पंच एक तत्पर पंच निखिल हाईट कम फाईट ज्यादा बजरंग स्टार रामवाडीच्या खेळाडूंनी सुंदर असा ॲव्हरेज आतापर्यंतचा 20च्या अबो हा ॲव्हरेज चालला 21.5 असेल. सर जेबी सर निश्चितच बॅटिंग गोलंदाजी थोडं बाचकलेले आहेत. पुन्हा एकदा डीजे मास्टर हॅलो 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 (47) राहुल अतुल सरांचा दावा किती आहेत? 8 बॉल 33 अतुल सरांच्या. लाजवाब बॅटिंग अतुल सर मनापासून धन्यवाद. बेस्ट ऑफ लक पुढच्या तुमच्या टीमला आणि तुम्हाला सुद्धा खरोखर सुंदर अशी बॅटिंग विदाउट विकेट लॉस ऑफ विकेट ज्यांना म्हणतात असे 2 ओव्हर कंप्लीट झालेले. थर्ड ओव्हर प्रोग्रेस होणार आहेत निश्चितच. 47 धावा संघाच्या. सर अतिशय उत्तम कामगिरी मात्र या खेळाडूंकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. अतुल आणि रुपेश यांच्याकडून चांगली कामगिरी आतापर्यंत 47 धावा जोडलेल्या आहेत. अतिशय 2 ओव्हरमध्ये 23-24च्या ॲव्हरेजमध्ये या धावा काढल्या गेलेल्या आहेत आणि गोलंदाजी मात्र अतिशय मागडं ठरलं गेलेलं आहे. पुढील चेंडू थर्ड गोलंदाज येत आहेत. बघूया विशाल कामगिरी आपल्या गोलंद 6 चेंडूमधून पाहायला मिळतोय. सुंदर कामगिरी मात्र अतुल आणि रुपेश यांच्याकडून पाहायला मिळालेलं आहे. अतिशय उत्तम कामगिरी फटक्यांची जशा आतषबाजी पाहायला मिळालेली आहे.
विशाल बघूया सुंदर तशाच प्रकारे त्या दिशेने चेंडू पुन्हा खणखणीत शॉट मारला गेलेला आहे आपल्या बल्ल्यातून 6 धावांसाठी आणि 53 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. सुंदर कामगिरी. जय बजरंग बलीची जशी ताकद आहे तशी ताकद हे दोन्ही खेळाडू आपल्याला या क्रीजवर पाहताना मिळत आहेत. सुंदर अतुल आणि रुपेश चांगली कामगिरी करत आहेत. फटक्यांची आतषबाजी मात्र त्यांच्या बल्ल्यातून पाहायला मिळत आहे. सुंदर फॉलोथ्रूमध्ये हा खेळून काढलेला चेंडू 1 धावा. दोन्ही बॅट्समन संतुष्ट. सुंदर कामगिरी. 52 पर्यंत धावसंख्या पोहोचलेली आहे आणि विशाल यांच्या चेंडूचा चौफेर मारा करताना आतापर्यंत 2 चेंडू मात्र विशाल यांनी फेकले गेलेले आहेत. 7 धावा जोडल्या गेलेल्या आहेत 2 चेंडूवर अतुल आणि रुपेश यांनी आणि पुढील चेंडूसाठी पुढे पुढे सरसावत अतुल त्यांच्या चेंडूचा सामना केला. सुंदर रिव्हर्स शॉट घेण्यासाठी पूर्णपणे तयारीत असताना हा चेंडू मात्र किपरच्या दास्तांमध्ये आणि किपर यांच्याकडून पुन्हा विशाल यांच्याकडे सोपवला गेलेला आहे. हॅलो 1000 रुपये बघा. जसं फटक्यांची आतषबाजी तसेच बक्षिसांची सुद्धा आतषबाजी प्रेक्षकांकडून. सिक्सरसाठी 1000 रुपयाचं प्राईज आणि बरोबर लूज फिल्डिंग मुळे लॉंगांच्या दिशेने पुरेपूर फायदा होतोय आणि त्याचा समाचार सुंदररित्या अतुल आणि रुपेश करत आहेत. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 53 जे बी सर 55 झालेले आहे. एक मिनिट. बाल प्रीमियरचे सर्व एक मास्टर माइंड विशाल म्हात्रे आपण सुद्धा आपली जागा तसं या शिवतीर्थावर आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. विशाल म्हात्रे माझा आवाज आपल्याकडून पोहोचतोय. आपण या शिवतीर्थावर यायचं आहे. तसेच मोहन एकनाथ मी आपल्या 3री पुकार देतोय. आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. जे बी सर कंटिन्यू. खरोखरच कॅच ड्रॉप झालेला आहे आणि रनआउटचा चान्स बघूया. आऊट दिलेला गेला आहे. अतिशय उत्तम कामगिरी मात्र अतुलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेला आहे. अतिशय बिग शॉट सिक्सरच्या रूपाने आणि बाउंड्रीच्या रूपाने चांगली उत्तम कामगिरी करून संघाला अतिशय मजबूत धावांच्या रूपाने अतुल आणि त्यांचे सहकारी रुपेश यांच्या माध्यमातून जमवलेले आहे. 57 धावांपर्यंत मजल गाठलेले आणि अतुलच्या वैयक्तिक धावा जवळजवळ 32 धावा झालेल्या आहेत. अतिशय उत्तम. प्रेक्षकांकडून त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे. 36 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. उत्तम कामगिरी. 3 सामन्यामध्ये जवळजवळ टार्गेट काढला तर जवळजवळ 80-90च्या पुढे जाईल यात मात्र शंका नाही. आणि नवीन बॅट्समन येत आहे त्यांची जागा घेण्यासाठी. पूर्णपणे 3 ओव्हरमध्ये या खेळाडूंनी उत्तम कामगिरी केलेली आहे आणि 57 धावांपर्यंत मजल गाठली. दीपक सुंदर बघूया. लूज फिल्डिंगमुळे पुरेपूर फायदा होत आहे. लेग साईडला 4 धावांसाठी आणि 61 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. आताचा टार्गेट जर बघितला मागाशी 4 ओव्हर होते. 4 ओव्हरमध्ये त्यांनी पहिल्या इनिंगमध्ये 66 धावा जोडल्या होत्या. दुसऱ्यामध्ये टुर्नामेंटमध्ये 71 धावा जोडल्या गेलेल्या. आता 3 ओव्हरमध्ये जवळजवळ टोटल किती धावा झाल्या? 62 धावा जोडलेल्या आहेत. 62 साठी विन इन दिस मॅच. जे बी सर हर्षद इलेव्हनला जिंकण्यासाठी मला तर 62 धावांची. वाटतं 62 धावांची गरज आहे. निश्चितच आपल्या आदरणीय या संघासाठी आपल्याला एक आधारस्तंभ लाभले. आपल्यामधले आरोग्यसेवक नंदकुमार जालिंदर म्हात्रे यांचं सन्मानित करतील अध्यक्ष. या हॅट्रिक अध्यक्ष यांच्याकडून सन्मानित केले जाईल त्यांना. नंदकुमार जालिंदर म्हात्रे यांनी खरोखर प्रत्येक बाल प्रेमी असो कुठलाही मग असेल आमचे होळी महोत्सव असो किंवा नवरात्र उत्सव असो प्रत्येकसाठी आम्हाला ते सहकार्य करतात. असे नंदकुमार जालिंदर म्हात्रे 1 धाव आरोग्यासाठी, 1 धाव आपल्या गावासाठी, 1 धाव संघासाठी असे नंदकुमार जालिंदर म्हात्रे यांचा सुद्धा सन्मान केले जाईल. निश्चितच सन्मान करतील हॅट्रिक अध्यक्ष, माजी हॅट्रिक अध्यक्ष विठोबा रामदास म्हात्रे यांच्याकडून सत्कार केला जाईल. निश्चितच विठोबा रामदास. नंदकुमार जालिंदर म्हात्रे यांचं मोलाचं सहकार्य या मॅचसाठी आणि या गावासाठी सुद्धा त्यांचं खूप मोलाचं योगदान आहे. निश्चित वेळोवेळी ते आपण सन्मान करते. यूट्यूब सागर अध्यक्षांचं अध्यक्ष सत्कार करतात. धन्यवाद नंदकुमार जालिंदर म्हात्रे. असंच योगदान असू दे, असंच सहकार्य लाभू दे. आपलं वेळोवेळी आम्हाला सहकार्य असतोच. आपल्याला पुन्हा एकदा आपलं मनापासून धन्यवाद. तसेच
एक आदर्श समालोचक आणि एक शिक्षक संस्थेतील सेवाभावी आमचे जेबी सर, मला तर वाटते खोपोली नगरपालिका ते कार्यरत आहेत, आता आहेत खोपोली नगरपालिका, खोपोलीच गावामध्येच. ओके, त्यांचा सुद्धा सत्कार केला जाईल. एक समालोचक आणि प्रत्येक वेळी मग तुम्ही त्यांना फक्त कॉल केला तरी ते आपल्याला आवर्जून, त्यांना मान कोणत्या नाही, ग्राउंड लेवलला काम करणारे व्यक्ती आहे. खरोखर जेबी सर यांचं सुद्धा सन्मानित अध्यक्षांच्या वतीने सत्कार होतोय. धन्यवाद जेबी सर. असंच सहकार्य या गावासाठी आणि या विभागाचे आपला असू द्या आणि राहील अशी मी अपेक्षा करतो. सामन्याला सुरुवात करायचं पंच निखिल आणि भाया. धन्यवाद जेबी सर. आपण तसं कंटिन्यू आहातच, आमचा विषय तो नाही. तसेच विशाल म्हात्रे, आपण सुद्धा इथे यायचं आहे व्यासपीठावर. खरं तर आपलेच आपणच आयोजक आहात. चला सामन्याला सुरुवात करायचं आहे. जिंकण्यासाठी 62 धावांची गरज आहे. ती हर्षद 11 वाशी संघाला. 61 धावा जमल्या ते बजरंग स्टार रामवाडी संघाने. सुंदर अशी खेळी साकारली ती दीपक गावंड, अतुल सर आणि रुपेश या तिन्ही खेळाडूंनी 62 धावा जमल्यात. 3 ओव्हरमध्ये गोलंदाजी करतील दीपक गावंड. हो सुंदर, पाहूया क्षेत्ररक्षक तैनात आहे विनायक सर. सुंदर थ्रो म्हणावं लागेल कारण 40+ चा खेळाडू आहे विनायक सर. एक धाव. पत्रकार आहेत ते आणि चांगले पत्रकार आहेत ते, काही नावाजलेले पत्रकार आहेत, चांगल्या बातम्या देतात आपल्या विभागातल्या. आमच्या भालची पण बातमी द्या निश्चितच. पाणी कारण आमचा 3 दिवस, आठवड्याने येतो, आता 3 दिवसांनी येतं. खरं काही 1 दिवसाने आला तरी चालेल आम्हाला पाणी. धन्यवाद पुन्हा एकदा दीपक सर. पुन्हा एकदा वान्स बान्स सीमारेषे बाहेर, कारण इथे क्षेत्ररक्षण कोणी नाही तैनात नसल्यामुळे 4 धावांसाठी धाव संख्या झाली ती 6. थोडा क्षेत्ररक्षण मध्ये परिवर्तन. हो बिग हिट. पुन्हा एकदा वन्स बॉन्स सीमारेषे बाहेर. सेम शॉट. थोडी जागा बदलली फक्त मिड ऑन आणि मिड ऑफ साइडली, पण वन्स बॉन्स झालेले आहे. 4-4 8 आणि 2-10 अशा धावा दिलेल्या आहेत हर्षद 11 संघाच्या. 3 बॉल मध्ये 10 धावा. समीकरण जुळतो का पाहूया. निश्चितच 20-20 चा ॲव्हरेज आहे प्रति ओव्हरचा. अद्याप 3 बॉल मध्ये 10, 3 बॉल मध्ये 10 झाले. 3 बॉल मध्ये 10 पाहिजेत. दीपक गावंड गोलंदाजी करतील. आदेशला अक्षय एकदा पूर्ण केलेले आहे. स्वप्नील नॉन स्ट्राईकला स्वप्नील होता, आता स्ट्राईक मिळाली स्वप्नीलला. आता नॉन स्ट्राईकला अक्षय. पाहूया मोठे फटके खेळणं गरजेचं आहे स्वप्नीलला. पुन्हा एकदा एक धाव सहजरित्या पूर्ण केलेले. एका दुःखाने चालणार, मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. आपण बजरंग स्टार रामवाडीचे फटके पाहिले असेल, चौकार षटकार चौकार षटकार. तसेच आपल्याला हर्षद 11 वाशी संघाकडून सुद्धा पाहायला मिळेल अशी अपेक्षा करूया. पुन्हा बिग हिट, बिग हिट. षट. धाव संख्या झाली रुपेश 18. सरासरी पर्यंत ॲव्हरेज येतोय सर. मला तर वाटते ओव्हर संपली काय आहे ओव्हर मध्ये चेंडू शिल्लक. ओव्हर कंप्लीट झालेले आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 18. उद्यासाठी खेळले जाणार, रविवारच्या दिवशी मोठे मोठे संघ इथे खेळले जाणार आहेत. रायडर्स कालेश्री अगेन्स्ट गावदेवी उर्नोली, हे सुद्धा एक तुल्यबल्य मोठे संघ आहेत. बापदेव रांजणकर अगेन्स्ट श्रीराम बरवली शुभमचा संघ आहे, हा सुद्धा खेळला जाणार आहेत. काटेलपाडा दिगोटी अगेन्स्ट कन्हैया कान्होबा, हे तिन्ही संघ तुल्यबळ आहेत. तसेच गावदेवी खारसापोली अगेन्स्ट वाघरेश्वर कलवे. पुन्हा एकदा
शॉट केलेला पण सुंदर क्षेत्ररक्षण बजरंग स्टार रामवाडी संघाच्या खेळाडूंकडून पाहायला मिळतोय. एका धावेत संतुष्ट स्वप्नील आणि गोलंदाजी करतील महेश. महेशने सुद्धा सुंदर गोलंदाजी साकारली होती गेल्या टर्मला. पाहूया कॅच होते काय. सहजरित्या कॅच घेतलेली आहे बजरंग स्टार रामवाडीच्या खेळाडूंकडून. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल. पहिल्या विकेटचं पतन होते हर्षद 11 संघाकडून आणि त्यांच्या जागा घेण्यासाठी आले ते रोशन. रोशन सुद्धा मोठे फटके खेळण्यामध्ये माहिर आहेत. हे 8 संघ उद्या खेळले जाणार आहेत. तसेच हे 3 संघ तर आपल्या आता फायनल मध्ये जाणार आहेत. त्याच्यामध्ये अमर कलवा श्रीराम बलवली हे 2 संघ 4 मध्ये गेलेलेच आहेत आणि याच्यातून जिंकणारा संघ हा सुद्धा 4 राऊंड मध्ये जाणार म्हणजे बक्षीस पात्र होणार आहेत. त्यामुळे सर्वांनी पुन्हा एकदा उद्या शेवटचा दिवस आहे. गोलंदाजी करतील लेग साईडच्या दिशेने जाईल चेंडू. पंच निखिल यांच्याकडून वाईटचा इशारा येतोय. अवंतर धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 20. स्ट्राईकला आहेत रोशन. नॉन स्ट्राईकला आहेत स्वप्नील. हर्षद 11 वाशी संघाकडून. पुन्हा एकदा स्कोअर ला कटवलेला. एकदा पुन्हा गेले. दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग होते. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पुन्हा गेले आणि 3 विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळते ती स्वप्नील आणि रोशन यांच्यामध्ये. धावसंख्या ती 22. विशेषी स्वराध्य दुर्शेत हा संघ अगेन्स्ट खेळतोय. खरोखर सुंदर अशी गोलंदाजी मगाशी सुद्धा टाकली. 6 बॉल 2 धावा आणि 2 विकेट अशी सुंदर अशी गोलंदाजी साकारली होती या खेळाडूंनी. पुन्हा एकदा गोलंदाजी करतील. हायवे मध्ये झेल होतं का पाहूया. विकेट किपर अतुल सर गेलेले आहे आणि विकेटचं पतन झालेलं आहे. रोशनची विकेट गेलेली आहे. बॅक टू पॅव्हलियन जायला गेल्या रोशनला. माघारी परतावा लागेल रोशनला. 22 धावसंख्येवर दुसरी विकेट हर्षद 11 वाशी या संघाची. जे बी सर. त्यांची जागा घेण्यासाठी आले भाई. भाई सुद्धा ऑलराऊंडर खेळाडू आहे. एक मोठ्या फटके खेळण्यामध्ये माहिर आहेत. वाशी विभाग असोसिएशन मध्ये ते खेळतात. स्ट्राईकला असतील ते भाई. नॉन स्ट्राईकला ते हर्षद 11 स्वप्नील. हो सुंदर शॉट. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल. पाणी द्या पाणी द्या. ही घ्या बॉटल. छोटी बॉटल द्या. कोच आलेले आहेत आपले पत्रकार आणि कॅमेरामॅन. दुसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती जे बी सर 22 झालेले आहेत. 40 धावा पाहिजे ओव्हरला म्हणजे 6 षटकार मारले तरी होणं कठीण आहे जे बी सर. कारण हा जरतरचा विषय जे बी सर. निश्चितच जो पहिल्या आणि दुसऱ्या गोलंदाजीवर ज्यांनी कामगिरी पाडायला पाहिजे होती ते त्या खेळाडूंकडून मात्र पाहायला मिळाले नाही आणि त्याचाच पुरेपूर फायदा मात्र रामवाडी संघाला मिळालेला आहे.
शेवटले 6 चेंडू 40 धावा हा समीकरण न झुलण्यासारखा आहे राजेंद्र म्हात्रे, कारण 6 सिक्सर मारले तर 36 धावा होऊ शकतात आणि 4 धावा कुठून परत जोडायचा हा प्रश्न या खेळाडूंपुढे आहे. कामगिरी उत्तम. अगोदर मात्र खेळाडूंकडून चांगली पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा जमवल्या होत्या, परंतु कुठेतरी महेशच्या गोलंदाजीवर त्यांना माघारी घ्यावी लागली आणि धावा महेशच्या गोलंदाजीवर रोखल्या गेलेल्या आहे आणि त्याचाच फायदा मात्र रामवाडी संघाला मिळालेला आहे. अंतिम ओव्हर घेऊन येत आहेत अतुल म्हात्रे. उत्तुंग असा 6 धावांसाठी सिक्सरसाठी चेंडू मात्र पार केलेला आहे आणि 6 धावांनी धावसंख्या पोचलेली आहे ती 28. सुंदर कामगिरी. मात्र प्रयत्न उत्तम होते या दोन्ही बॅट्समन करून, परंतु महेशच्या बेधडक गोलंदाजी पुढे निश्चितच माघारी परतावा लागलेला आहे. उत्तम कामगिरी महेश यांनी केलेली आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा मात्र जय बजरंग स्टार रामवाडी संघाला मिळाला आहे. शेवटला अंतिम ओव्हर अतुल यांच्या माध्यमातून, ज्यांच्याकडून 36 धावांचं टार्गेट पार केलेलं आणि पुन्हा कंटिन्यू उत्तुंग असा 6 धावांसाठी चेंडू पाठवलेला गेलेला आहे. मगाशी खरंच सेकंड ओव्हरवर अशी कामगिरी करायला पाहिजे होती राजेंद्र म्हात्रे. निश्चितच सामना कुठेतरी जवळ आला असता आणि विजयाचा निश्चितच हर्षल A1 वाशी संघाला चान्स मिळाला असता, परंतु गोलंदाजीमध्ये बदल झाल्यामुळे निश्चितच त्यांना कुठेतरी माघारी परतावा लागणार आहे. कारण खेळ असाच असतो, विजयी आणि पराजित दोन्ही एकाकडे कुठेतरी झुकलेला असतो आणि तेच आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर स्ट्रेट ड्राईव्ह लॉंगांच्या दिशेने होतोय. ग्राउंड शॉट फॉलो थ्रूमध्ये खेळून काढलेला निर्धाव चेंडू अतुल यांच्या माध्यमातून ठरवल्या. उत्कृष्ट कामगिरी. अष्टपैलू खेळाडू म्हणायला काही हरकत नाही. अतुल यांच्याकडून चौफेर अशी फटकेबाजी तसेच गोलंदाजीचं उत्तम सुद्धा पृथक्करण त्यांच्या माध्यमातून कंटिन्यू जवळजवळ 3 सिक्सर त्यांच्या गोलंदाजीवर मारले गेलेले आहे, परंतु मागाच्या सेकंड ओव्हरमध्ये अशी जर कामगिरी झाली असती तर निश्चितच हा सामना कुठेतरी पुढे जाताना आपल्याला दिसला गेला असता. पण महेशनी मात्र निश्चितच चांगली 6 चेंडू टाकले आणि चांगली गोलंदाजी केल्यामुळे त्याचा फायदा रामवाडी संघाला मिळाला आहे. 4 6 बघा कंटिन्यू, किती खतरनाक फलंदाज. आतापर्यंत 4 कंटिन्यू सिक्सर कोणी मारले नव्हते, परंतु या खेळाडूंनी मात्र आपल्याला या पिचवर मारताना दिसत आहे. हर्षल A1 वाशी संघाकडून उत्तम खेळाडू भाई आणि त्यांचे सहकारी चांगली साथ देत आहेत. शेवटले काही चेंडू अतुल यांचे आहेत, परंतु निश्चितच 6 चेंडूमध्ये 40 धावा पाहिजे होत्या. 4 कंटिन्यू सिक्सर मारलेत आणि खरोखरच हा संघ कुठेतरी माघारी परतावताना दिसत आहे. असू द्या, जय आणि पराजित कोणाला तरी होणं गरजेचं आहे, परंतु पराजित झाल्यामुळे नाराज होऊ नका, कारण पुन्हा प्रयत्न करा. असा चांगला प्रयत्न केला तर तुम्ही फायनलपर्यंत पोचू शकाल आणि निश्चितच तुम्ही विजयी श्री फायनलचं घेऊ शकतात. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देऊ शकतो आणि अतिशय उत्तम कामगिरी राजेंद्र म्हात्रे मात्र रामवाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळालेले आहे आणि अतुल आणि रुपेश यांनी मोठी चांगली कामगिरी केलेली आहे. चला अतुल म्हात्रे, आपण 36 धावा केलेल्या आहेत. अतुल म्हात्रे, चला या उत्तम कामगिरीचं फळ आपल्याला या स्टेजवर देण्यात येईल. कंटिन्यू आपण आहे तिन्ही सामन्यामध्ये चांगली कामगिरी केलेली आहेत आणि त्यांचं फळ आपल्याला देण्यात आहेत. मॅन ऑफ द ट्रॉफी तुम्हाला देण्यात येत आहे. ट्रॉफी देऊन आपल्याला गौरवण्यात येत आहे.